नमस्कार सगळ्याला. काल तुम्ही व्हिडिओ बघितला असेल योगिताचा. तर योगिता काल माझ्या बहिणी म्हणजे नेहाला काल तिनं बरंच काय काय व्हिडिओ मध्ये म्हणल्या आणि त्याच्यावर काहीतरी म्हणजे बहिणीला आमच्या शिव्या दिल्या होत्या तिनं. बरं शिव्या दिल्या त्या दोघींचं काहीतरी झालं असेल. पण बघा की काल तिला एवढं बोलून तिनं आज कशा एकत्र आले त्या दोघी जणी. एकत्र येऊन मला किती काय काय बोलते ते बघा. काल काय म्हणली योगी तशी अशी आहे. तर आज बघा योगितानं कसा व्हिडिओ बनवला. योगिता काय म्हणते बघा रुपाताई नेहताईचं काहीतरी नेहताईकडून काहीतरी शिका. मी का शिकू? का शिकू तुम्ही? हा म्हणजे तुम्ही आधी दोघी भांडणं खेळणार आणि नंतर एकत्र येणार, बरोबर का? आणि परत काय मला म्हणणार रुपाताई त्यांचं काहीतरी शिका. मला काय शिकायचं पण नाही. तुम्हाला मी परवाच्याच व्हिडिओ मध्ये सांगितलंय माझ्या नादी लागू नका तुम्ही दोघी जणी. हा अवघं तुम्ही दोघींनी काय तुम्ही ताला सोडला या. म्हणजे हे कसं झालं माहिती का? तू कर रडल्यावणी आणि मी कर हानल्यावणी करती असं तुमच्या दोघीची ही झालंय आता. आणि अजून काय म्हणती बघा रुपाताई नेहाताई मला लिकरू तू लिकरू आहे काय? अगं 50-60 किलोची तर आहे की तू आणि तुला लिकरू म्हणा. माझं काय लढलं लिकरू म्हणायचं तुला? तुम्ही ना एका माळाचं म्हणे दोघी जणी आणि त्यात माझा नवरा पण मिसळलाय. एवढं तर तुम्ही पार काय म्हणतात ना लायकी सोडून बोलायला लागलाय दोघी जणी मला. आणि बहिणींचा पण काल बहीण पण काय म्हणती या अगं ए हा तुला काय लाज बीज आहे का? तिला किती लाज आहे? ती मला शिकवायला लागली लाज. तुला आहे का? तुला आहे किती लाज? हा बाबा बहिणीला कसं बोलावं हे तुला कळतं का? हा आणि बड्डेचं काय मिरवताय का सारखं? झालं ना आता 17 वेळा तिथे इकडून तिकडून येते त्या बड्डेवर टपाकते ते लगी. तुम्हाला काय दुसरी काम बी माहिती काय? तुम्हाला दोघीला पण सांगितलं माझ्या नादी लागू नका. नादी लागलं ना मग काय असतं ते मी चांगलं दाखवेल म्हणून तुम्हाला. आणि तू काय म्हणती मला काय हिंमत आहे का तुझ्यात? तुला हिंमत बघायची का माझी? बर तुला आता हिंमतच दाखवती. आणि नेहा गवळीला हात लावायची कुणाची ताकद नाही. बर तुला आता तू आहे मी आहे आता. तू म्हणती ना ताकद नाही तुझ्या, तुला ताकीदच दाखवते आता माझी. लाज वाटाय पाहिजे लाज वाटाय. तुला किती लाज आहे? तू किती म्हणतात ना आतल्या गाठीची हाय असं कांड करणारी निघली ती एवढी माहिती नव्हती मला. अगं आणि तुम्ही ना काय करताय माहिती का? एक दोघी एक प्लॅनिंग करताय. हा आणि नवऱ्या सुद्धा माझ्या भडकवलंय माझ्या बाबतीत. अगं तुमच्या पायात मला मारलंय नवऱ्यानं एवढा ध्यानात ठेवा. योग्य तू तर लय डोक्यात शिरली माझ्या आणि छकुले तू सुद्धा. हा तुम्ही म्हणताय ना माझा भाव भावाचं लय कौतिक सांगायला लागला काय मला दोघी जणी. आणि तू तर मेहून आता सांगते वय काय हलकट. हा कुत्रे एवढी कशी आपल्या गाठीची निघली वय ग. आणि सरतापणा मला घ्यायचाच नाही आता. आता बघायचंच आहे मला तुमचं. तुमच्या दोघीचं पण बघायचंय मला आता. तुम्ही काय करताय आणि काय करून दाखवताय तीच बघायचंय मला आता. तुमच्या पद्धतीनं तुमचं बघा आता. आता माझ्या पद्धतीने माझं दाखवते तुम्हाला आता कसं काय येते. आता कसं म्हणतं ना माणूस मोठा आहे सारा पण मोठे ना बारकी ना एवढी पाताळ ढुंडी टिकली ना की सांगा म्हणजे कसं झालंय माहिती का? माझ्या देखत करते त्या दिकावा आणि महाग करायला ते सोडत नाही त्या दोघी जणी. आणि आता काय झालंय बहिणीला सुद्धा आमच्या बहिणीला सुद्धा नालायक कुत्री शिव्या देती या. अगं तुला लाज वाटाय पाहिजे का? काय म्हणती आईने जर जन्म दिला असं मी सांभाळ केला मग ह्याचं परतफेड केली काय? तू उपकार केलं बघा झिपरे. हा लाज वाटते का तुला बोलायचं? अक्कल बिक्कल आहे का तुझ्या डोक्यात? काय शिरले बिरले का? मलाच म्हणती तुझ्या डोक्यात काय शिरले का कांदा बटाटे? तुझ्या तर ती पण नाही ती एवढी कशी आहे का म्हणा ह्याच्यावरी बोलायला लागली म्हणा. त्याला कडू तो खाऊन बघितलाय काय? त्याला कडू म्हणती नालाय काय काय एवढी म्हणा कशी बोलायला लागली. जीव पाक ही झाली आवनी काय तोंड्यान डुक्कर तोंड्यान त्याला म्हणती वय ग. तुझी लायकी आहे का त्याला बोलायची? आहे का तुझी लायकी त्याला बोलायची? हा फार काय जिबीला तुझ्या हाडबीड आहे का बोलायचं काय? मला बोलती त्याला पण लागली का बोलाय? तू आता नालायकपणा एवढी कशी करायला लागली बोलायची? तुला ना आता बड्या तुला सांगती आता. हा ती तुला बोलली ना कडू भाड्या असं काय तर म्हणलेले बरंच काय म्हणली ती ना. हे बघ तू त्यांच्या नादी लागू नको आणि त्या दोघींच्या नादाला लागून माझ्या नवऱ्यानं मला हाणलंय रात्री. तुला सांगती या. हा आणि ती नवरा सुद्धा त्याची त्या दोघींच्या नादी लागलाय माझा. मला घराच्या बाहेर काय काढलंय आणि तू तिची माफी मागावं लागेल. हो माझ्याच्यानं काय होत नसते माफी मागणं आणि माझ्याकडनं काय चुकलं नाही. आणि तुझ्या बायकोला आवर त्या काय तोंडीला आवड आणि ह्या नालायक कुत्रीला पण आवर. तुला सांगतीय माझ्या बाबतीत भडकवते ते काय? हा त्यांना आपलीचा फायदा काय दोघीला? मला माहिती डोक हा एवढ्या कशा लाजाबिजा सोडून दिले त्या दोघींनी. आणि आईला फोन करायचं त्याची माझी बघून घेते. आता सगळी जण भडकवून झाला. आता आईला भडकवायला लागली काय माझ्या ह्याच्यात? होय ग आईला भडकवायला लागली का तू?
बरं बडकवून बघ बघा त्याचा परिणाम काय होते ते तुम्ही दोघीला पण आता. आणि योगे तू लई ज्ञान शिकू नको मला. मला डोकं आहे आणि कसा डोक्याचा वापर करायचा ना की चांगलं मला कळतं या. तू कालच्या व्हिडिओ मधनं कळलं तू काय आहे आणि काय नाही. तू वाटतो ती गरीब गरीब तितकी गरीब नाही बाबा. तू बाबा लय डेंजर आहे तू बाई. तुझ्या नादाला म्हणजे नादाला तर लागणारच आहे मी. पण मग आता माझा पण नाद दाखवतो तुम्हाला काय असतो ना ते आता. बघा आता तुम्ही दोघी जणी तू सारखीच म्हणायला लागली ना रुपाताई रुपाताई तुमच्या डोक्यात काय का डोक्या बिका पडलाय काय. आता ती डोक्यावर पडली का ना पडली ती तुम्हाला त्याचा परिणाम दाखवते आता दोघीला कसं काय. तुम्ही लय डोक्यात माझ्या शिरलाय आता. आता बघा त्याच्यावर परिणाम तुम्हाला काय भेटतेल काय होतेल आता. आणि तू 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 नालायक आकुलवाली कुत्री होय ग. तुला पण लाज वाटाय पाहिजे होतं बहिणीला तुझ्या बोलावं कसं म्हणून. एवढी अक्कल नाही तुला बोलायची ना. बघ तू आता रे. आणि त्याला काय म्हणते अजून काय तोंड्या काळ आहे का ती काळ आहे का. अगं त्याच्या नकाची सर आहे का. आणि त्याला काय तोंड्या म्हणते काय. आणि तू म्हणते अजून काय आमच्या भांडणात शिरायची काही गरज होती. मग ती घेणारच बहिणीची बाजू. तू बहिणीची बाजू म्हणजे तुझी पण घेतली होती कळलं ना. तुझी पण बाजू घेतली होती. मग माझ्यामुळे तेल पोळलं का तुला. नाटकं करायला लागली काय बोलायची वय काय हलकट. आणि परत काय म्हणते अजून ते व्हिडिओ मध्ये व्हिडिओ मध्ये घुसणार ती घुसणार आणि ती माझ्या बाजूने बोलणार आहे आता कळलं ना तुमच्या. येवगे तू पण ध्यानात ठेव आणि छकुले तू पण ध्यानात ठेवा तुला सांगते या. आणि तुम्ही माझ्या नादाला लागू नका बरं का. तुम्हाला शेवटचा अजून पण सांगते तुम्ही नादाला लागू नका माझ्या. नवऱ्यानं तुमच्या पायात मला मारले ना. बरं आता नवऱ्याकडे पण बघती आणि आता तुमच्याकडे पण बघती दोघीकडे. आता तुम्हाला कसं काय ते माझा इस्काच दाखवते आता. तुम्ही माझ्या लय डोक्यात गेलाय आता आणि तुम्ही लय हद्द पार करून बोलायला लागलाय तुम्ही आता. आणि छकुले तुझ्याकडून पण एवढी अपेक्षा नव्हती. तू थुरली बहीण आहे अगं तुला लाज वाटाय पाहिजे होती ग. एवढं बोलायला का काय डुचके. तुला कळते मिळते का काय बोलती तुझा बाणावर आहे बाणावर. त्या योगीच्या नादी लागून मला लागली काय बोलायला. तुम्ही हायच एका माळाचं म्हणे त्याच्यामुळे बोलणारच. तुम्हाला काय म्हणतात ना ते डोक्याचा भाग नाही ना तुम्हाला दोघीला. तुमचं चालू द्या आता माझं पण बघते तुम्हाला दाखवू द्या कसं काय ते उद्या. आणि तुला लयच माया होती ना तू बर्थडे करायचा होता ती आम्ही दोघं बघून घेऊ. आता तुम्ही सांगायची काय गरज नाही आम्हाला. काही सांगायची गरज नाही. आता काय बर्थडेचा विषय आहे ना. ती बर्थडे केला असता त्यानं पण तुम्ही दोघीनेच काहीतरी भरवलं असेल. रुपाताईचा बर्थडे करू नका. ते योगीने तर खरं नक्कीच भरवलं असेल कारण म्हणले असं 2 वेळा बर्थडे केला आणि त्यांचा बर्थडे करायची काय गरज आहे एवढी. तुम्ही तर ते म्हटलाच असणार आहे. अच्छा फुले तू तर लय सांगूच नको मला. सांगू नको तुझा लय तिकडे घेऊन बर्थडे निघून केला ना तिला तो रागा जाऊ नको तुझा. माझा बर्थडे केला म्हणून. माझा पण केला होता माझ्या भावानंच केला होता ती. मी त्याला काहीच बोलत नाही. अगं पण तुम्हीच सांगितलं सर दोघींनी तुम्ही कांड केलेला आहे त्या बर्थडेच्या बाबतीत. आणि वरून मलाच शिरजोर करून बोलताय काय. आणि योगी तर नुसता असा असा करून पोतारा फिरवती या. काल म्हणली ती रुपाताई लय चांगले त्या आज कुशी काय कुलाटी बारली वय ग तुला. तू किती कारस्थानी येते नक्की मला कळली आता. बोलती एक आणि करती एक. तुझ्या पोटात एक असतं बाहेर एक असतं आणि वाटावर एक असतं. ती चांगलं माहिती झालं या. डुचक्यानो काळ्या तोंड्याच्यानो वकट्यानो दोघी जणी तुम्ही लय माझं डोकं खाल्लंय आता. आणि चांगल्या डोक्या शिरलाय दुखती. भाऊजय लय चांगले भाऊजय होती की चांगली आजपर्यंत. भाऊजय पण चांगली होती. मी तिला आजपर्यंत एका शब्दानंही बोलली नव्हती मी. आणि काय म्हणली तू भाऊजयने तुला काय कमी केलं ग. मग नव्हतंच की आजपत्र कमी केलं. आणि अजून तुला ऐकतं पाणी हो तिला करावं लागणार कारण मी मोठी आहे ती बारकी आहे. पाणी हातात होतं द्यावंच लागेल तुला आणि अजून पण करावं लागेल तुला सांगती कळलं ना. तू तिला हुलीवर घालू नको आणि तू येवगे तुला सांगती या. आणि तू तिचं ऐकून शहाणपणा करू नको. आणि भाड्या बघ त्या दोघी जणी काय बोलते ते अजून पण तुला सांगते. त्या दोघी जणी बघ मी किती म्हणजे एक मेळ करून बोलते ते. आणि नवऱ्याला सुद्धा माझ्या बडकवते ते. आणि अजून आता आईला पण त्यात थोडं थोडं वाढायला लागली त्या दोघी जणी. आईला वाढायला लागली ते एवढं ध्यानात ठेवू. पण आई येत नसती व्हिडिओ मध्ये आणि मला बोलत नसती मला एवढी गॅरंटी आहे. तुमच्यावाले काय फालतूक नाही ती.